आत्ता इथून पुढं असं केलं की यांना जेलात टाकू ना ही टोळी पुरी संपवतो आम्ही. जाऊ द्या आता हे थोडे राजकीय त्याच्यात हस्तक्षेप झाला, अजेंडा राबवला गेला म्हणून त्यांनी 6 आरोपी केले, नाही तर याच्यातच 150 जण झाले असते. पुढच्या काळात यांनी कुणाला त्रास देणं, कट मारणं, गाड्याला आड उभारणं, प्लॉट हडपिणं, खंडाने मागणं असे काही प्रकार मराठ्यांसंग केले की आमचा मोर्चा तिकडं वळाला ज्यांच्याकडं. म्हणजे ते सुद्धा मध्ये घालतो. आता या टोळ्या ठुत नाहीत, आता आम्ही त्रास देणाऱ्या टोळ्यामध्ये जाणार. उज्ज्वल निकमांची नियुक्ती झाली, मात्र तुम्ही म्हणताय की आता हे संपलं, याच्यात आरोपी होणार नाही. का असे हात टेकले जात आहे? दादा हात नाही टेकत हो. आपण नाही मोजे त्यांना, ते 2 मंत्री झाले, लोक म्हणले राजीनामा. काय राजीनाम्याने? राजीनामा असले तो मंत्री असला तर काय करू शकत नाही, कारण आमची शक्ती किती आहे आम्हाला माहिती. आता कोचलेच ना, आता राहिलेले बी कोचो. मराठ्याला त्रास दिला की मध्ये जाणार. उज्ज्वल निकम साहेबाची निवड झाली, पण पुरवणी तपासात 6 आरोपी होतीलच का ही पण शंका आहे. पुरवणी अहवाल ज्यावेळेस दिला जाईल, पुरवणी तपास होईल, मला वाटत नाही त्याच्यात 6 आरोपी होतील म्हणून. कारण तुम्ही देशमुख कुटुंबाचं असं म्हणणं होतं की उज्ज्वल निकम साहेबाची निवड यासाठी करायची की चार्जशीटमध्ये फोडाफोडी होऊ नये, अफरातफरी होऊ नये, चार्जशीटवर लक्ष ठेवण्यासाठी वकील पाहिजे होतं, म्हणून ती निवड झाली होती. आणि देशमुखांनी सांगितलं होतं की धनंजय देशमुखांनं की आणखीन 2 महिने चार्जशीट दाखलच होणार नाही आणखी, आणि त्यांची निवड झाली आणि दुसऱ्या दिवशी दाखल झालं. म्हणजे आता 6 आरोपी होणारच नाहीत. याचा अर्थ जो कोण बडा नेता आहे तो सुद्धा याचा आरोपी होणार होता, कारण त्यांनी मदत केल्याशिवाय ह्या गोष्टी होऊ शकत नाहीत. वाचला किती हो, म्हणजे तुम्ही गुंड मित्र वाचवला, राजकीय मित्र वाचवला, तुम्ही बरोबर पद्धतशीरपणे त्याच्यात छुपा अजेंडा राजकीय चालवला आणि तुमचा मित्र वाचवला. पण तुमच्या पक्षाचा असणारा एक प्रामाणिक सरपंच जो बूथ त्या केंद्रावरती होता, इमानदारीनं काम केलं, त्याला न्याय देऊ शकत नाहीत तुम्ही. एक गुंड मंत्री वाचवायचा, गुंडाची टोळी वाचवायची. संतोष भैयाचं उघड्यावर पडलेलं कुटुंब, आज त्या लेकीला ना शाळेत जाता येते, ना त्या लेकराला कुठं हटता येते, ना त्या आईबापाला सोन्यासारखं लेकरू गेलं, काळीच कापल्यासारखा विषय झाला त्यांचा. त्यांना न्याय द्यायचं सोडून ते भलतीकडंच नेलं मॅटर. पण ते लोकांच्या लक्षात येतं. सरकारचे प्रतिनिधींनी हे पद्धतशीरपणानं त्यांचे राजकीय गुंड मित्र वाचवले, टोळी पण वाचवली, हे लोकांच्या लक्षात 100% येतं आहे. पण जाऊ द्या, बघूयात पुरवणी तपासात बी काही 6 आरोपी होतेत का, आशा ठेवून राहू. पण नाही झाले तर पुढच्या काळात त्रास देणारी टोळी अशीच मध्ये जाणार. मोहीम आता तिकडे आहे, मोर्चा आमचा तिकडे वळणार आहे. आता देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.